सर्वांना अगोदर सप्रेम नमस्कार, जय भीम, जय भारत, जय हिंद। आजचा हा कार्यक्रम आपल्या चिखली शहरासाठी अत्यंत सन्मानाचा आणि गौरवाचा आहे। चिखलीची एक परंपरा आहे की इथं सर्वांनाच एक चांगल्या प्रकारची संधी प्रत्येकानं उपलब्ध करून देण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केलेला आहे। सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी चिखलीचं नाव गेल्या 75 वर्षापासून अगदी प्रथम क्रमांकावर ते महाराष्ट्रामध्ये आहे। त्याचबरोबर खेळांच्या बाबतीत सुद्धा असाच एक प्रयोग याच्या अगोदर आम्ही केला होता की मी माझी बॉडी जरी 35 किलो असली तरी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन नावाची एक स्पर्धा ठेवली होती आणि त्या स्पर्धेसाठी सुद्धा अशी विद्यार्थी गावगावची जिल्ह्याभरातून बोलवले होते आणि मॅन ऑफ दी आंबेडकर आणि मॅन ऑफ सिटी म्हणून असेल, मॅन ऑफ आंबेडकर गोपाल नकवाल झाले होते आणि मॅन ऑफ सिटी म्हणून तो अहमद पहलवान झाला होता। त्यानंतर अशा प्रकारची ही स्पर्धा आणि हे NPLचे सामने इथं होत आहेत ही अत्यंत सन्मानाची आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। आपण सर्वांनी मिळून यामध्ये उत्साह यामध्ये आपण सहभागी होत आहात। एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक खेळाडूने खेळत असताना एक गोष्ट केव्हाही लक्षात ठेवायची की आपण इथं खेळत आहोत का हो बॉल फेकणारे साहेब, मी जे बोलतोय ते तुमच्यासाठी आहे, मला तुमच्यासाठी आहे, मी जे सांगतोय ते तुमच्यासाठी आहे। प्रत्येक खेळाडूंना आयुष्याकडे पाहताना सुद्धा खेळ म्हणूनच पाहायला गेलं पाहिजे तर जीवनावरच्या वाटेवर आपण स्पर्धक आहोत असा एक विचार केला पाहिजे। सर्वात अगोदर ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की जॉन रेडन नावाचा एक विद्वान माणूस जगातला तो म्हणतो की बॅलन्स माइंड इज नेसेसरी टू बॅलन्स द माइंड्स ऑफ अनबॅलन्स पर्सनॅलिटी अनबॅलन्स पीपल। संतुलित विचाराची व्यक्ती असंतुलित लोकांना संतुलित करण्यासाठी आवश्यक असते। तसं तुम्ही प्रत्येक जण तुमच्या टीम मध्ये 11 जणांची टीम असेल परंतु प्रत्येक जणांना आपल्याला बॅलन्स माइंडेड खेळाडू म्हणून समजलं पाहिजे आणि त्याचबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला इथं जिंकायचंय। सर्व जिंकत नसतात परंतु तरी प्रत्येकानं हा विचार ठेवलाच पाहिजे, कोलंबसाचा विचार ठेवला पाहिजे की आपल्याला जिंकायचंय म्हणून आये है तेरे दर पे कुछ करके उठेंगे या तो वस्ल हो जाएगा या फिर मर के उठेंगे या पद्धतीने तुमची बॅटल चालली पाहिजे। तुमचा चेंडू सुद्धा याच पद्धतीने आकाशात उडाला पाहिजे। या दृष्टीने जर तुम्हाला खेळायचं असेल तर आयुष्यातली कोणतीही स्पर्धा तुम्ही हरणार नाही। पूर्वी केसरी नावाच्या एका वृत्तपत्रावर 4 ओळी लिहिलेल्या असायच्या की जा छाव्यांनो करा गर्जना दुम दुम द्या जयनाद पृथ्वीवर, जा छाव्यांनो करा गर्जना दुम दुम द्या जयनाद पृथ्वीवर, मानवतेवर प्रेम करा पण तुटून पडा जा मदमत्सावर। एका खेळाडूची ही खेळाडू वृत्ती असली पाहिजे, प्रत्येक क्षेत्रात असली पाहिजे, सामाजिक मध्ये, शैक्षणिक मध्ये, राजकारणामध्ये, सांस्कृतिक मध्ये आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा हीच वृत्ती असली पाहिजे। म्हणून पु ल देशपांडे शब्दात एक सांगता येते आपल्याला की तूच तुझा दीप, तूच तुझी वाट, तूच तुझा कृत। धन्यवाद। धन्यवाद सर। मी सतीश गोविंद सर राजू गोविंद सरांनी करतो त्यांनी नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचे दोन्ही कॅप्टन पुढे या।